प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे सर यांची थोडक्यात ओळख करून देते। शिवाजी विद्यापीठातून मराठी या विषयात MA आणि त्यानंतर PhD संपादन करत सरांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे। SP कॉलेज पुणे येथे मराठी विषयाचे अध्यापन आणि सध्या दयानंद कला व विज्ञान महाविद्यालय सोलापूर येथे प्राध्यापक या पदावर सर कार्यरत आहेत। सरांचा संशोधनामध्ये मोठा आवाका असून त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प आणि शोध निबंध लिहिलेले आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी PhD ही करत आहेत। तसेच अभ्यास मंडळ सदस्य, IQSC NAAC कोऑर्डिनेटर अशा व इतर अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सर सदस्य आहेत। सरांच्या साहित्यिक कारकिर्दीमध्ये त्यांना महाराष्ट्र शासन मराठी भाषा सल्लागार समिती, साहित्य अकादमी पुरस्कार व लोकमंगल साहित्य पुरस्कार समिती अशा समितींवर सल्लागार म्हणून कार्य केलेले आहे। मी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। नमस्कार। एक शिंदे बोलून गेल्यानंतर दुसऱ्या शिंदेला आता बोलायचं आहे। पुढील 10-12 मिनिटे तुमच्या जीवनातील कदाचित वृक्षकाळ ठरू शकणारे असू शकतील याची आधीच खात्री मी देतो। आदरणीय कुलपती पाटील सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत सासणे सर, ज्यांच्या सांस्कृतिक दृष्टीच्या अभ्यासाने नतमस्तक व्हावं असे वरखडे सर, अर्थातच त्यांचे मित्र फुटाणे सर, फमू शिंदे नावाचं वादळ आणि अवखळपणा आपल्या पदरात घेऊन त्याला कसं काय शांत करतात कोणास ठाऊक, त्या शिंदे वहिनी, सासणे वहिनी, दुसऱ्या एक शिंदे वहिनी म्हणजे विश्वनाथ शिंदे सर, आदरणीय अरुण खोरे सर, त्यांच्या सौभाग्यवती माधव राजगुरू सर माझ्या गावचे आहेत, एका शाळेत आम्ही शिकलो आहोत। आपण सर्व रसिक जन हो, नमस्कार। फमू शिंदे यांचा कविता संग्रह हा विषय। खरं तर फमू शिंदेंना आपण सर्वच बालपणापासून पाहतो आहोत, कारण ते आपल्या समकालीन आहेत। त्यांचे बहुतेक सर्व कविता संग्रह माझ्या डोळ्याखालून गेलेले आहेत। एका संग्रहाचं दीर्घ परीक्षण मी लोकसत्तातून केलेलं आहे। असं असताना मी इतर काही संग्रहातील काही वैशिष्ट्ये त्रिकालमध्ये टाकून अजिबात त्याची फूटपट्टी मी लावणार नाही, किंबहुना त्रिकालच्या संपूर्ण आशयावरही मी काही दृष्टिक्षेप टाकणार नाही। त्रिकाल हा गंभीर नसलेल्या कवीचा हा गंभीर कविता संग्रह आहे। तो वाचत असताना अनेक बाबीने मला त्याचं अप्रूपपण जाणवलं। काही कवीचं व्यक्तिमत्व आपल्या मनात ठसलेलं असतं, उमटलेलं असतं। ते रूप, ती प्रतिमा घेऊन आपण कवीला किंवा लेखकाला त्या लेखनातून, त्या वाङ्मय कृतीतून पाहत असतो आणि आपली काही घसरगुंडी होते। पहिल्यांदा असं जाणवलं की त्रिकाल वाचत असताना आपण कवीला सोडूया, पण मग लक्षात आलं यातलं कवी सुटत नाही। बोलताना तो हास्य निर्माण करतो, पण लेखनामध्ये अत्यंत गांभीर्याने काही गोष्टी निर्माण इथे केलेल्या आहेत। ही त्रिकाल नावाची एकच 254 तुकड्यातील कविता आहे। नाही म्हटलं तर त्या कवीचं चरित्र आहे आणि समाज मनाचं सुद्धा चरित्र या त्रिकालातून प्रकटलेलं आहे। या कवितेचं फॉर्म आपण पाहिला, त्याचा बांधा पाहिला, कवितेचा बांधा पाहिला तर प्रथम दर्शनी कविता वाटते गझल आहे,
पण पूर्ण 254 तुकडे वाचून झाल्यानंतर या गझला अजिबात नाहीत हे लक्षात येतं. मग वाटतं यामध्ये काही वही प्रकारातील काही लक्षणं दिसतात. त्या अनुषंगाने पुन्हा मी काही कविता चाळल्या तर वही सुद्धा त्यामध्ये बसत नाही, गझलही नाही आणि वहीचा प्रकारही नाही. हे दोन्ही प्रकार खरं तर झुलीप्रमाणे दिसतात, पण त्याचा आत्मा वेगळा आहे. आपण संत तुकाराम वाचतो आणि या कवींनी संत तुकाराम पचवलेला आहे हे त्रिकाळातून दिसतं. आपण महानुभवी साहित्य वाचतो, या कवीने महानुभवीय साहित्य खूप चांगल्या पद्धतीने पचवलेलं आहे हेही दिसतं. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की या गझला नाहीत, ही वही सुद्धा नाही. मग हा प्रकार आहे कुठला? हा प्रकार 2 ओळींचा एक वेगळा प्रकार. तो काय आहे? पहिल्या ओळीत कवी एक विधान करतो आणि दुसऱ्या ओळीत त्या विधानाची भावना पुढे न नेता इतर सर्वसकट कविता जशा असतात तशी दुसरी भावना या कवितेची नाही. पहिल्या पंक्तीला ठाशीव असं रूप दुसऱ्या कवितेत देतात. म्हणजे पहिल्या पंक्तीचं काही एक बोधरूप दुसऱ्या पंक्तीमध्ये आपल्याला कळायला लागतं. म्हणजे महानुभव संप्रदायामध्ये दृष्टांत पाठ आहे. या दृष्टांत पाठात दृष्टांत आणि द्राष्टांतिक हे रूप आहे आणि हे लयास गेलेलं रूप 12व्या शतकानंतर पुन्हा वेगळी कांती घेऊन आलेला आहे. हे मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या एकंदर काही 5-10 मिनिटे बोलण्याचा भाग हाच आहे. आपण नवीन फॉर्म तयार करतो, लेखक त्यात आपली दृष्टी ओततो, पण जुना फॉर्म घेऊन त्याचं नवीन रूप, त्याचं नवीन अवलोकन आणि त्यात आपलं पण ओतणं हे फोमूंना फार छान या त्रिकाल संग्रहात जमलेला आहे. त्रिकाल उघड आहेत, 3 काळ आहेत. कवीचा भूतकाळ आहे आणि कवीचा वर्तमान, त्यात चालू पूर्ण वर्तमान आणि पुन्हा वर्तमान. मग तिसरा काळ भविष्य हा इथे नाहीये, पण त्रिकाल आहे. तो कोणाचा त्रिकाल आहे? तिसरा काल तुमच्या माझ्या वाचकाचा आहे, वाचकाचा तिसरा काल आहे. आणि मग म्हणून साहित्य इथे श्रेष्ठ दिसायला लागतं. कोणत्याही कलेपेक्षा, चित्रकलेपेक्षा, गायनापेक्षा, वादनापेक्षा, नर्तनापेक्षा साहित्य त्याच्या अंतर्गत विचारशील प्रवृत्तीने सर्वश्रेष्ठ का दिसतं? कारण वाचकाच्या मनाला ते चेतवतं. अशा स्वरूपाची चालना, एक चेतक प्रवृत्ती या त्रिकालामध्ये आहे. हे वाचताना अनेक गोष्टी जाणवतात. यात दंश आहे, डंख आहे, काही विखारी अनुभव आहेत. हे सगळेच दंश, डंख, विखारी अनुभव कवी मनाला प्रश्न करतात. पण कवी कवितेत प्रश्न करत नाही, तो उत्तराचा शोध घेतो आहे आणि त्याचा अर्थ आपल्या कवितेत भरतो आहे आणि तो आपल्याला अस्वस्थ करतो आहे. वरवर हसवणारा कवी या त्रिकालमध्ये मला अभिजात प्रवृत्तीचा वाटतो. कारण कवी किंवा लेखक कधी कधी फापट पसारा करत नसतो आपल्या रचनेच्या बाबतीत. आपला आब राखून, रुबाब ठेवून, नेमक्या शब्दात, अल्पाक्षरात काही तो देत राहतो. या कवीला रडणं, रडत बसणं आणि अश्रू ढाळलेलं शब्दांकित करणं हेही भावत नाही. म्हणून मला
शिंदे यांची कविता ही अभिजात प्रवृत्तीची वाटते. त्रिकालला कुठे प्लेस करायचं हा माझ्या समोरचा एक प्रश्न आहे. एकंदर काव्यप्रवाहामध्ये फमू शिंदेंची तशी समीक्षा झाली, पण फमू शिंदे या कवीला एकंदर वाङ्मय व्यवहारात कुठे स्थान द्यावं याचा विचार नीटपणाने झालेला नाही. तसाच विचार रामदास फुटाणे सरांच्या बाबतीत सुद्धा झालेला आहे. हे चांगले कवी असताना सुद्धा आपल्याकडे अनेक चुका झालेल्या आहेत. उदाहरणार्थ गीतकारांच्या बाबतीत सुद्धा असं घडलेलं आहे. हे फक्त गीतकार आहेत असं म्हणून सोडलं जातं. फमूंना त्रिकालाच्या बाबतीत पुढे ठेवून त्यांना आपल्याला प्लेस करता येतं. एका मोठ्या काळाचा चेहरा म्हणून हा त्रिकाल आलेला आहे. यातली भाषा ही निश्चितच प्रसन्नदायी आहे. प्रश्न आहेत, विकार आहेत, पण भाषा अत्यंत प्रसन्न आहे. यातला प्रांजळपणा मनाला भावतो. आपण मगाशी त्यांच्या कोपरखळ्या वाचल्या, ऐकल्या. नको म्हणालो तरीही ती आईला शोधून आणतेच वगैरे सारख्या गोष्टी. पण इथे एक अतिशय श्रेष्ठ दर्जाची कविता या त्रिकालमध्ये पत्नीवर लिहिलेली आहे. ती मराठीतील पहिल्या 5 कवितांमध्ये मला ठेवावीशी वाटते. एक तर अरुण कोलटकरांची त्रिमेरी भिजकी वहीतील किंवा त्यांचीच विठ्ठलावरची रुक्मिणीवरची कविती, आणि त्यानंतर भालचंद्र नेमाडांची कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथानो, चेहराच नसलेल्या भेसूर बायानो, मौसूत नखाने माझे अंगण तुम्ही रंगीबेरंगी करता. इथे बायकांना चेहराच नाही, सर्वच MA PhD सायंटिस्ट होऊन सुद्धा. इथे ही कविता कशी आली आहे पहा. 89वा तुकडा आहे. कुंकवास काय त्याचे किती तप केले. कुंकवास काय त्याचे किती तप केले, कपाळाने काय काय किती जप केले. येते थांबते जाते वाटेवर, पावलात प्राणातही किती तप केले. कडाडली कोसळलीच वीज अंगावर, कडाडली कोसळलीच वीज अंगावर, होते ढगानेच जणू किती जप केले. ढगाने कोणते जप केले? तिच्या अंगावर कोसळण्याचे. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे बघा नेहमी, भारतीय संस्कृती देव मानते, पण भारतीय संस्कृतीतला देव मात्र स्त्रीच्या पायथ्याशी आपल्याला कुठे जागा मिळते का ते पाहत राहतो. इथे कडाडली कोसळलीच वीज अंगावर, होते ढगाने जणू किती जप केले. तिच्या अंगावर पडण्यासाठी दिवस काय रात्र काय मग्न चांदण्यात, पंचांगापलीकडचे किती जप केले. नशिबाचे गणित नित्य वजा तीच बाकी, बेरजेचे किती काय तप केले. ही साधी 54 शब्दातील कविता आहे, पण संपूर्ण स्त्रीचं जीवन या कवितेमध्ये ओतणारा हा कवी निश्चितच श्रेष्ठ दर्जाचा आहे. अशा अनेक कविता स्वैरचिंतनातून तुम्हाला यात आलेल्या दिसून येतील. समाजाचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण यामध्ये त्यांनी केलेलं आहे, आणि हे सगळं ते निवेदन पद्धतीने करतात. या निवेदनात कथन आहे. भारतीय परंपरेत एक कथन शैली परंपरेची फारच श्रेष्ठ आहे. यातला कथ्थक निरात्म असतो. तो आत्मदर्शन घडवत असूनही निरलस आणि निरात्म राहतो. आणि सहज इथे फमू बोलून जातात,
सुकता सुकता सुकत गेली कमळे काठावरची, वाळून गेल्या चिखलावर किती किती चढायचे. चिखलावरच आपण चढायचे कशाला? फोमूंच्या अनेक कवितात एक परम कारुण्य दिसतं. शेतकऱ्यांच्या विषयीची त्यांनी अत्यंत संवेदना प्रकट केलेली आहे आणि निश्चितच डोळे पाणावतात. सालोसालची सांभाळून सावकारी, आत्महत्येच्या काट्याचे तेच मापारी. ही अफमूंची शेतकऱ्यावरची कविता अशी एक संवेदना प्रकट करते आणि यामध्ये अशा पद्धतीने दुःख आलेलं आपल्याला दिसतं. काही कवितांमध्ये लोकराहाटी, जनराहाटी, जनरीत आलेली आहे. ती त्यांच्याच शब्दात आलेली आहे. फमू टच या पद्धतीने ती आलेली आहे. अनेक कवितात मनाचा निचरा केलेला आहे किंवा मी पण कसं जाईल याचाही शोध यात गेलेला आहे. मी मला समजावणे, अश्रू थोपणे कठीण झाले आहे. कोण होतो मी, कोण आहे मी, मला पण मी ठाऊक नाही. काळ खेळतो की मीच खेळतो ठाऊक नाही. कुठे किती किती पुरणार मी, भगवंतासारखा भूगोलात मी भटकत राहिलो आहे. अशा अनेक कवितातून त्यांनी स्वचा शोध घेतलेला आहे. हा स्व त्यांना कुठे अंतिमतः निश्चित एका रूपानं सापडतो का, हे आपल्याला शोधायचं आहे. त्रिकाल हा एक अतिशय मोठा कविता संग्रह आहे. तो चांगला आहे, पण वाचत असताना त्या अनुभवाशी आपण एकरूप होतो. कविता कळतात आणि याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न येतो. तेव्हा आपण या कवितांकडे एक स्वागतशील दृष्टिकोनातून पाहूया. नवीन फॉर्म स्वीकारलेला आहे दृष्टांत द्राष्टांतिक स्वरूपाचा. त्यातही पुन्हा काही पंक्ती त्यांनी नियत केलेल्या आहेत. 2-2 ओळीची युग्मे. त्या प्रत्येक ओळीत 13-14, 13-14, 15-16, 15-16 अशी अक्षरे. मध्येच एक तुकडा 3 कडव्याचा आलेला आहे. तो घासात भाता खडा लागावा अशा स्वरूपाचा तो एक 3 तुकडा. त्याचं प्रयोजन काय मी पुढे लेखात लिहिलेलं आहे, ते वाचायला मिळेल. पण यमक या कवीला अत्यंत प्रिय आहे. अंत्ययमक अतिशय हुशारीने ते वापरतात, पण मध्ययमक मात्र टाळतात. मध्ययमक वापरला असता तर खटका निर्माण होईल याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. कवितेला लय देण्यासाठी, कविता पुढे सरकण्यासाठी यमकाचा ते अत्यंत चांगल्या खुबीने उपयोजन करतात. कर्त्याला, कर्माला, क्रियापदाला ते यमकाच्या रूपात आणतात. ही सगळी खुबी आहे कवीची. ही कारागिरी कवीची असते का? नसेलही, पण कवी भाषेची क्षमता यामधून विकसित करीत असतो. फोमूंनी ही क्षमता फार चांगल्या पद्धतीने विकसित केलेली आहे. एक चांगला कविता संग्रह त्यांनी रसिकांच्या हाती दिलेला आहे. एका पुरस्काराच्या समितीवर मी असल्याने दरवर्षी किमान 275 पुस्तके मला वाचावी लागतात आणि त्यात कमीत कमी 170च्या आसपास कविता संग्रह असतात. गेली 11 वर्ष ही काम मी न कंटाळता करतो, पण 11 वर्षात असा कविता संग्रह मिळालेला नाही. याबद्दल त्रिकालचं निश्चित मला कौतुक वाटतं. आपण मला बोलावलात. मी कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे, किंबहुना कुप्रसिद्ध आहे. माहीत असेल नसेल तरीही आपण मला बोलावलात. DY पाटील विद्यापीठाचं आदरातिथ्य मी काल दुपारपासून अनुभवतो आहे. हे सगळं सुशीलपण आणि सच्छील मनाचं आदरातिथ्य
मी फार आनंदानं हे स्वीकारलं आहे. याचं उत्तर मला काल मिळालं. इतक्या अल्पावधीत हे विद्यापीठ भारताबाहेर का लोकप्रिय झालं. तुम्ही मला बोलावलात, इथे उभा केलात, याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर मी डॉक्टर रमेश वरखेडे यांची थोडक्यात ओळख करून देते. 1974 मध्ये पुणे विद्यापीठातून मराठी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त करत सरांनी विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच पुणे विद्यापीठामधूनच त्यांनी मराठीतील काव्यविचार व काव्य समीक्षा या विषयात PhD ही मिळवली आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर, हळना आपटे, नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिके तसेच महाराष्ट्र शासनाचा सायबर संस्कृती या ग्रंथास महात्मा फुले पुरस्कार, लोकमत प्रसार माध्यमांचा लोकमत पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. सायबर संस्कृती, साहित्य विमर्श, समाज भाषा विज्ञान, लोकसाहित्य, पाठ्यपुस्तक अशा अनेक प्रकारच्या साहित्यांचे लेखन त्यांनी केलेले आहे. खरं तर ही यादी इतकी मोठी आहे की ती संपूर्ण इथे सांगणं खरं तर कठीणच आहे. सरांनी अनेक ग्रंथही संपादित केलेले आहेत. सर, मी आपलं पुनश्च एकदा स्वागत करते व आपल्याला विनंती करते की आपण प्रेक्षकांशी संवाद साधावा. नमस्कार. आदरणीय PD पाटील सर, कविवर्य प्रमू शिंदे, फुटाणे साहेब, सगळ्यांची नावं घेत नाही. भारत तर माझा मित्र आहे, त्याचं नाव घेतलं नाही तरी चालेल. पण अरुण खोरे बसले आहेत, मिलिंद जोशी आहेत. तर या सर्वांना मी अभिवादन करतो आणि फार वेळ न घालवता मूळ मुद्द्यावर येतो. मला बायकोने सुरुवातीलाच सांगितलं की आता तुम्ही 70च्या नंतर पाल्हाडीक बोलायला लागलात, जरा इकडे तिकडे घासरायला लागलात, तेव्हा मोकळं भाषण करायचं सोडा, जे बोलायचं ते लिहून काढा. ती आज्ञा प्रमाण म्हणून मी वाचूनच दाखवणार आहे, पण तरी तिच्या आज्ञेबाहेर जाऊन 2 वाक्य वेगळे सांगणार आहे. एक म्हणजे फमूंचा हा 40वा काव्यसंग्रह आहे. फकीराचं अभंग हा 3.5 चरणातून अनुभवांची एक स्फोटक अभिव्यक्ती कशी होते याचा वस्तुपाठ आहे. सूर्यमुद्रा हा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे त्याच्यामध्ये चक्रधर, नामदेव, ज्ञानदेवांपासून बाबा आढावांपर्यंत ज्यांनी ज्यांनी मराठी संस्कृतीची समाजसेवा केलेली आहे, मराठी माणसांची, त्यांच्या योगदानाविषयीची कृतज्ञता मानणारी एक तीर्थावळी, एक स्फुटत चरित्र कथांची इतकी सुंदर लिहिलेली आहे. तर एक मराठी माणूस म्हणून या तीर्थावळीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मोह मला होतो, म्हणून मी त्रिकालपूर्वी ती व्यक्त करण्याची संधी घेतो. हा जो त्रिकाल संग्रह आहे तो संख्यात्मक दृष्ट्या 250 पानाहून अधिक आहे, पण त्याची गुणात्मक व्याप्ती ही गाथा काव्य इतकी विशाल आहे. या गाथेला आरंभ आणि शेवट असा कुठलाही कालक्रम नाही. एखाद्या त्रिमिती शिल्पाप्रमाणे त्रिकाल या संग्रहातल्या कवितांचा रचनाबंध आहे. शिल्प जसं कुठल्याही कोनातून पाहावं तसं कुठल्याही कवितेपासून या गाथेमधल्या कविता वाचाव्यात. प्रत्येक वेळी नव्या नव्या कोनातून या संग्रहाचा नवाच बाज अनुभवायला येतो. अगदी सारं रूपानं सांगायचं तर या काव्यसंग्रहाचं स्वरूप
ज्याला आपण रिव्हर्सिबल आर्ट म्हणतो तसं आहे. एखाद्या मोठ्या चित्रफलकावर भावानुभवांच्या आणि प्रतिमांच्या रंगविभ्रमांचा कोलास पसरलेला असावा, तसं काहीसं या संग्रहाचं स्वरूप आहे. या संग्रहामध्ये प्रणयगीतं आहेत, राजकीय विडंबना आहेत, आत्मनिवेदनात्मक स्वगत आहेत, सामाजिक टीका भाष्य करणारी भारुडं आहेत. कवितेचा घाट अभिजात काव्य परंपरेतल्या कथा मिथकांनी जेवढा गजबजलेला आहे, तितकाच ग्रामीण प्रादेशिक जीवनातल्या अनगढ बोलीनं सुद्धा सजलेला आहे. विवेचनाच्या सोयीसाठी म्हणून या संग्रहातल्या कवितांचं ढोबळमानानं वर्गीकरण करायचं झालं तर प्रेम कविता, सामाजिक कविता, विडंबन काव्य, व्यक्तिगत एकालापाच्या म्हणजे मोनोलॉगच्या कविता असं करता येईल. या वर्गीकरणातून या सेंद्रिय रूपबंधाचा कॅलिडोस्कोप निसटून जाईल की काय याची भीती वाटते. पण तरीही या संग्रहातल्या काव्य घटनांचं एक धावतं दर्शन घडवावं या नैमित्तिक हेतूने मी थोडं वर्गीकरण करूनच मांडणी करू इच्छितो. माझं जे मूळ या संग्रहाविषयीचं प्रतिपादन आहे ते शेवटी येईल, पण इथे बसणाऱ्यांना या 250 कवितांमध्ये काय आहे हे कळावं म्हणून मी मास्तरकीच्या कर्तव्यबुद्धीने वर्गीकरण केलेलं आहे. एक स्त्री पुरुषांच्या प्रेम विभ्रमांची स्फुटचित्र याचं एक सुंदर दालन या कवितांमध्ये आहे. नुसत्या नेत्रभेटी ज्या होतात, नजरा नजर, त्या नजरा नजरीमध्ये सुद्धा दिठी मिठीचा उत्सव पाहणारा हा कवी आहे. आणि या अनुभव छटांची रांगोळी, अनेक ठिपके या कवितेमध्ये संग्रहामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. नमुन्यासाठी 1-2 सांगतो. पाहणे होते की टाळणे होते कळत नव्हते. नजरा नजरीच्या गोष्टीत पाहणे होते की टाळणे होते कळत नव्हते, नजरेतल्या नजरेत कवटाळणे टळत नव्हते. असं खोडकर माणूस आहे. नजरेतल्या नजरेत कवटाळणे टळत नव्हते. असं पहिल्या नजर भेटीतच या प्रेमगाथेचं द्वार किलकिलं होतं. आणि मग प्रेमरंगाचे नवे कवळसे अनेक कवितातून उजळू लागतात. या भेटीगाठींचं अशी अनेक वेल्हाळ क्षणचित्र या संग्रहामध्ये आहेत. काय तिचे पुसणे, पाहणे, विचारणे, जाऊ का, सोबत मलाच घेऊन जाते पाहता पाहता, असला छेचोर कवी आहे. एकदा प्रेमात पडले की मन मिठीत राहत नाही. अशा वेळी चाकोरी सुटतेच. आणि शेवाळल्या दगडावरून घसरणं जितकं स्वाभाविक असतं, तितकं प्रेमात पडल्यावर घसरणं सुद्धा स्वाभाविकच असतं. असा कबुली जबाब द्यायला कवी कचरत नाही. अशा स्पष्ट कबुली जबाबाच्या बऱ्याच कविता याच्यामध्ये आहेत. तर हे जी विभ्रम आहेत प्रेमाची, त्याच्यामध्ये प्रियेचं प्रत्यक्ष दर्शन, तिचं चित्रदर्शन, तिचं श्रवण दर्शन आणि तिचं स्वप्न दर्शन, अशा अनेक प्रेमलीळांचे या कविता संग्रहामध्ये शब्दबद्ध केलेल्या दिसतील. काय हे भमुला पटलं. किती पानमळे हसले रुसले तुझ्याच पानावर की, किती पानमळे हसले रुसले तुझ्याच पानावर की, रंगला चुना माझा भट्टीचा कातात तुझ्या बाई, रंगला चुना भट्टीचा माझा कातात तुझ्या बाई. या काव्य घटनांचं, प्रेमविषयक कवितांचं जे वर्गीकरण केलं त्याचं खरं म्हणजे हे मध्यवर्ती आशयसूत्र आहे. काही कवितांमध्ये प्रेमात पिकाच्या गवत माजते फार, प्रेमात पिकाच्या गवत माजते फार, आतून बंद दार ते वाजते फार.
असा एक तक्रारीचा मिठास सूर आपल्याला मिळतो. तो म्हणतो प्रियेसारखे ऋतूही चौचार निघाले, प्रियेसारखे ऋतूही चौचार निघाले, फक्त येणे फक्त जाणे बाकीचे बेखबर. प्रियेच्या सोंगातून भेटतो परमेश्वर, प्रियेच्या सोंगातून भेटतो परमेश्वर. काय प्रिया काय परमेश्वर सगळे वरवर. हा प्रेमानुभवाचा विप्रयोग शब्दबद्ध झालेला आहे. सुफी परंपरेमध्ये प्रियेची आराधना जी आहे ती परमेश्वर साधनेच्या उच्च पातळीप्रत पोचते. तसं काहीस या प्रेम कवितांमध्ये आलेलं आहे. त्यामुळे एक सुफी टच त्याच्यात आहे. हे पाणी चांगलं आहे ना. हा प्रेम कवितांचा एक गट आहे. पण या संग्रहातल्या सगळ्याच कविता काही अशा आत्मकेंद्री नाहीत. काय कलावंत हा समाजाचा एक घटक असतो, त्यामुळे स्वाभाविकच सामाजिक राजकीय बांधिलकी किंवा सामिलकी कुठल्या ना कुठल्या रूपातून कवितेतून प्रकट होत असते. फमूच्या बऱ्याच कवितांमध्ये हे राजकीय आणि आर्थिक उपसंहितांचं अंतर्जाल सबटेक्स्ट आहे. म्हणजे जसं ते खाडीलकरांच्या कीचकवध मध्ये एक सबटेक्स्ट होतं कर्जनवाहिलीचं, काय तसं यांच्यामध्ये बरेच सबटेक्स्ट आहेत, त्याच्यात अंतर्जाल आहे. विशेषतः राजकीय विडंबनाचा आकृतिबंध फमूंनी फार चपखलपणे उपयोजलेला आहे. गांधीजींच्या सत्य अहिंसेचा उद्घोष करणाऱ्या आजच्या राजकीय जीवनातला उफराटा वर्तन व्यवहार हा कवी अधोरेखित करतो आणि म्हणतो, रक्तास चटावलेले अहिंसेचे शस्त्र आहे, रक्तास चटावलेले अहिंसेचे शस्त्र आहे, सत्तेपुढे नमलेले सत्य ही थर कापते, सिंहासनास प्रिय मदिरेचे पात्र आहे, सिंहासनास प्रिय मदिरेचे पात्र आहे. कवितेचं समाज दर्शन हे कधीही बिंब प्रतिबिंब भावासारखं बाह्य वास्तवाची पुनर्निर्मिती करणारं कवितेत असत नाही. निदान फमूंच्या कवितेत तरी ते तसं दिसत नाही. सामाजिक वास्तवाच्या आंतररचनांची छेद घेण्यामध्ये कवीला रस आहे. त्यातून वाचक समाजाने काही बोध घ्यावा अशी सुप्त आकांक्षाही असेल. उदाहरणार्थ सामाजिक परिवर्तनाची आणि क्रांतीची पोपटपंची करणारे समकालीन पुढारी आणि तथाकथित विचारवंत यांच्या पुरोगामीपणाचा दंभस्फोट करताना कवी म्हणतो, नाही स्वतःची हमी गावोगावी पुरोगामी, नाही स्वतःची हमी गावोगावी पुरोगामी, जात पात मोड तोड तरी लाट मनात तीच सुनामी. हीही आणि तीही भाषा, हीही आणि तीही भाषा येते पोपटाच्या कामी, धन्य धन्य विचारवंत ही गोत्रापुरते गगनगामी, जिथल्या तिथे खितपत सारे क्रांतीचे चित्र आगामी. किती ढळढळीत वास्तव आहे याचं. भाषेच्या मुखवट्या आड दडलेलं अंतर्गत वास्तव उघड करणारी ही कविता आहे. जातपात मोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या मनातला विखार हटत नाही. धर्मनिरपेक्षता आणि कर्मकांडाच्या विरोधात विद्रोही भाषेत बोलणारे विचारवंतही गोत्रापुरते गगनगामी असतात. हे विरोध विन्यासी वास्तव आहे. हेगेलच्या भाषेत सांगायचं तर सतच्या पाठीमागे असतची सावली असते. हा कवी या सत असत मधल्या द्वंद्वात्मक खेळाच्या लीळा टिपतो. दिसणं आणि असणं यांच्यातला पडदा फेडण्याचं काम करतो. एक नमुना उदाहरण सांगतो. कळते हे लबाड आहे, कळते हे लबाड आहे, पण तिथेच घबाड आहे. उलटतात त्यांचाच खास चाललेला लाड आहे. वारे सह्याद्रीचे मुके विक्रीसतो पहाड आहे. कुत्र्यासही कळते की हे सौद्यातले हाड आहे. हा जो विरोध आहे, राजधानीत किती वर्षा गावातच उजाड आहे. समकालीन राजकारणातल्या व्यवहारवादाचं हे उफराट गणित उलगडताना
कवी राजकीय जीवनामध्ये निष्ठा, मूल्य या संज्ञा कशा अर्थशून्य बनल्या आहेत याच्यावर आपल्या कवितेतून प्रकाश टाकतो. केवळ राजकारणीच दांभिक असतात असं नाही. साहित्यिक, पत्रकार, विचारवंत म्हणून तुमच्याकडे पाहून नाही. साहित्यिक, विचारवंत म्हणून मिरवून घेणाऱ्या तथाकथित अभिजनांचा व्यवहार सुद्धा यापेक्षा वेगळा नसतो. लेखक, कवी, विचारवंतांच्या बौद्धिक दाव्यांमागचा नकली मुखवटा फेडणाऱ्या काही कविता याच्यात आहेत. त्यातली एक कविता, आटापिटा किती, आटापिटा किती, किती शब्दांची बेजारी, रुई दुसऱ्याची तरी प्रसिद्ध पिंजारी, रुई दुसऱ्याची तरी प्रसिद्ध पिंजारी, कुथती कणती स्वर दुःखाचा लावती, त्यांचे नव्हतेच कधी आयुष्य आजारी, रानू राणी त्यांनीच सोडलेले ससे, करुणेतले क्रूरते वेगळेच माघारी, शेतातल्या गावातल्या गढविल्या गोष्टी, शेतातल्या गावातल्या गढविल्या गोष्टी, चालविल्या वेलीतला गठविल्या गांधारी. त्यात ती खोच काय ती त्यांना मला माहितीच आहे तशी, पण बाहेर सांगण्याजोगी नाहीये ती. असू द्या. ग्रामीण आणि प्रादेशिक साहित्यातून उष्ण दुःख आळवणाऱ्या, म्हणजे गांधारीतून मराठवाड्याच्या सगळ्या, असू द्या आता मी नाही बोलत. जर उद्धट मनाचं दिसेल ना ते म्हणून नाही बोलत असं. ग्रामीण आणि प्रादेशिक साहित्यातून उष्ण दुःख आळवणाऱ्या मराठी कवींच्या काव्य व्यवहारातल्या उजळ प्रतिमेमागच्या असत वास्तवाच्या सावल्या टिपणारी ही कविता आहे. पुरोगामित्वाचा आणि सामाजिक बांधिलकीचा आव आणणाऱ्या कलावंतांच्या भाषिक आविष्कारांमागची परपुष्टता आणि उचलेगुरीचं इतकं सडेतोड दर्शन मराठी कवितेत क्वचितच पाहायला मिळतं. माणसाने मानवतेचे गीत लिहिले, जाणले न कधीच कोण आपुल्या शेजारी. मानवतेचं गीत लिहितात पण शेजारी कोण ते जाणत नाहीत. हे समकालीन वाङ्मय व्यवहारातलं वास्तव आहे. हे वास्तव अधोरेखित करताना कवी म्हणतो, केशवसुतांच्या काव्य परंपरेची सामाजिक बांधिलकी हे आता मिथक झालाय. किंवा समकालीन कवींनी मराठी वाङ्मय परंपरेचं कसं दिवाळं काढलं आहे हे सांगताना कवी म्हणतो, बोंडाचे तोंड फुटले की कापसातून, केशवसुतांची उडून गेली म्हातारी. समकालीन कवितांच्या निस्सत्व फोलपटपणावरचं हे इतकं परखड भाष्य आहे. तर हे सामाजिक कविता तिसऱ्या भागात वर्गीकरण केलं मास्तरकीप्रमाणे. फमू शिंदे यांनी काव्य निर्मिती हा व्रतस्थांचा व्यवहार आहे असं म्हटलं आहे. महत्वाचं आहे बघ, व्रतस्थांचा व्यवहार आहे. माणूस समजून घेण्याचं व्रत अव्याहतपणे आपण निभावत आलो आणि काव्य निर्मिती हा या व्रताचा एक अंगीकृत भाग आहे अशी कवीची धारणा आहे. या व्रतस्थ वृत्तीमुळे कवीला मनुष्य वाचनाचं वेड लागलं आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात, शेतात, जंगलात, कारखान्यात माणसांचा जो व्यवहार सुरू असतो त्यातल्या व्यथा, वेदना, विद्रोह, विकारांची दलदल, आनंदाचा दरवळ अशा सर्व प्रकारच्या भावाविष्कारातून मनुष्य वाचन करण्याचं व्रत या कवीनं अंगीकारलेलं आहे. या कवितेतली प्रत्येक उक्ती या व्रतबंधनातून उदयाला आलेली आहे. व्रतस्थ योग्याच्या धर्मयात्रेतल्या अनुभवांप्रमाणे जीवन प्रवासात कवीला जाणवलेली सत्याची वेगवेगळी रूपे या कवितातून शब्दबद्ध झाली आहेत. त्यामुळे या कवितांना स्वभावतःच स्तोत्र काव्याची, मंत्रकाव्यात्मक ध्वनिकाव्याची काय म्हणतो आपण घाट प्राप्त झालेला आहे. काळाचा, जगण्याचा आणि समाजाचा अनुभव हे या कवितेचं आशय द्रव्य आहे. आणि या त्रिविध पातळीवरील अनुभव घटितांचं परस्परांशी असलेल्या अनुबंधांचं चिंतन हे या गटातल्या कवितांचं मध्यवर्ती आशयसूत्र आहे. वेदनेला काव्यरूप देणाऱ्या कवीच्या प्रसव वेदनांची ही कविता आहे. ही कोणती वीण आहे की लिहिणे कठीण आहे. ही कोणती वीण आहे की लिहिणे कठीण आहे. कळा देते सोसते पण तिची तीच सुईण आहे.
ही कोणती वीण आहे की लिहिणे कठीण आहे, कळा देते सोसते पण तिची तीच सोयीण आहे. अशा प्रकारच्या सर्जनानुभवाचं स्वरूप विशद करताना स्पिनोझानं म्हटलं होतं की स्पिरिट अँड रियालिटी आर नॉट ओनली रिकन्सिल टू इच अदर. Spirit and reality are not reconciled to each other, they have interpreted one another. काय? कवी मनाची व्यामोहित अवस्था आणि काव्य निर्मितीतला सृजनानुभव यांच्यातल्या परस्परान्वयाची अशी कितीतरी क्षणचित्र या संग्रहामधून आपल्याला वाचायला मिळतील. मनाला येणारी उदासी किंवा दुःख हा या कवितेचा स्थायी भाव आहे. कधीही असं घडलं नाही जिथे दुःख भेटलं नाही असं कवी म्हणतो. आपल्या समग्र जीवनाला उदासीनतेनं कसं घेरलं आहे हे सांगताना कवी म्हणतो, वाचतो लिहितो तेव्हाही उदास वाटते, डोळे मिटून बसतो तेव्हाही उदास वाटते. पण असं असून सुद्धा अपसरण वृत्ती हा फमू शिंदेचा मूळचा स्वभाव धर्म नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या द्वंद्वात्मक अनुभवाचा सामना करताना द्वंद्वातीत होण्याची किमया त्यांना काव्य निर्मितीतून साध्य झाली आहे. म्हणजे त्यातून बाहेर येण्यासाठी कविता हे कॅटलिक एजंट सारखं काम करते आहे. या कवीच्या लेखी कविता ही दुःख परिहाराची जागा आहे. रात्र रात्र एकट्यानं स्वतःशी गुणगुणत राहावं आणि या आंतरिक गुंजनातून मानसिक ताणांचं विसर्जन करावं अशी या कवितांची सर्वसाधारण निर्मिती प्रक्रिया आहे. मी एकटा हे काव्यसंग्रहातल्या अनुभवाचं सूत्रविधान आहे. गातो एकटा, सहवासातही एकटा, एकट्याने एकट्यापुरते जगायचे, एकट्याने एकांताशी लढायचे. अशा एकटेपणाच्या सूत्रवचनाचा विस्तार अशा अनेक स्फुट कवितांमधून आहे. नदीत नाहत आलो एकट्याचा एकटा, मलाच पाहत आलो एकट्याचा एकटा. अशी एकटेपणाची स्वगत या संग्रहातून निरंतर निनादत राहतात. ना घर ना घरटे ना खोपा ही मालकीचा, ना घर ना घरटे ना खोपा ही मालकीचा, आकाश हरवलेला मी खगात आहे. हा एकटेपणाचा सल आहे. स्वतःभोवती लपेटून घेण्याचा एकमेव मार्ग शिल्लक राहिला नाही ही अगतिकता या कवितेतून सतत आवृत्त होत आलेली आहे. कवीचं हे एकटेपण फकीराचं एकटेपण आहे. सहवासातही एकटे असणारा, एकट्याने एकांताशी लढणारा, एकट्यानेच गाणारा हा कवी आहे. मी गोसावी दारोदार सुख मागत फिरतो आहे. अशा शब्दामध्ये कवीने आपल्या फकीर वृत्तीचं स्वगत आळवलेलं आहे. गावोगावी कवितेच्या मैफली सजवणाऱ्या या लोककवीला त्याचं एकटेपण तमाशातल्या फळातल्या सोंगाड्यासारखं असल्याचा साक्षात्कार होतो. सोंगाड्या जसं स्वतःचं एकटेपण झाकून लोकरंजन करीत भटकत असतो, त्यापेक्षा आपण वेगळे नाहीत ही बोच या संग्रहातल्या अनेक कवितातून व्यक्त झालेली आहे. मनाच्या अनिश्चित अवस्थेमध्ये बोर होत नाही ना वाचून. मनाच्या अनिश्चित अवस्थेत सापडलेल्या कवीच्या अस्थिर स्वभावाच्या अनेक छटा या काव्यातून उमटलेल्या आहेत. मी माझ्या मरणाचा हाका देत आहे, मी माझ्या मरणास हाका देत आहे असं कवी म्हणतो. तेव्हा रानात हरवलेल्या गायीने हंबरावे तसा या कवितेतला हंबारव आपल्याला ऐकायला येतो. आश्वासनाची एकही खूण दिसत नाही तेव्हा जाणवणाऱ्या व्याकुळतेतून उमटलेला हा हंबारव आहे. जे जे आश्वासक सुखकारक वाटते ते सगळंच खोटं, मायावी, फसवं असल्याचं प्रत्ययाला येतं. तेव्हा जी अंतर्वेदनेची कळ उमटते त्या वेदनेचा स्वर पकडणारी ही कविता आहे. सीतेच्या लालसेला सुवर्ण मृगानं चकवलं, सीतेच्या लालसेला सुवर्ण मृगानं चकवलं, कवच कुंडल धारण केलेल्या कर्णाला रणांगणातल्या मरणानं चकवलं. सळसळणाऱ्या सापांनी ढोरांना कुरण पारख केलं,
अशी त्रिकालाबाधित अगतिकता सर्वत्र भरून असलेल्या कवी मनाला या असहाय्यतेचा साक्षात्कार होतो. अशा व्याकुळ एकलेपणातून स्वतःला सावरण्यासाठी कुठलाच पर्याय हाती लागत नाही, तेव्हा कवी आईच्या चरणांना हाक मारून आपली अगतिकता शांतवण्याचा मार्ग शोधतो. अगतिकत्वाच्या अशा कितीतरी अनुभवांचे मर्मग्राही आविष्कार या कवितातून झालेले आहे. जीवन जगताना सातत्याने येणारा परात्मतेचा अनुभव कवीला खोदतो. जीवनाच्या कुठल्याच क्षेत्रात त्याला राम दिसत नाही. एक कविता अशी आहे, जिवंत आहे त्याचीच त्याच्या श्वासावर मालकी नाही. जिवंत आहे त्याची त्याच्याच श्वासावर मालकी नाही, कशी वास्तवाची पण त्याच्या भासावर मालकी नाही. का लागलेली हुरूर आहे स्वातंत्र्यास हौतात्म्याची, का लागलेली हुरूर आहे स्वातंत्र्यास हौतात्म्याची, शहीद झाले त्यांचीही त्यांच्या फासावर मालकी नाही. शहीद झाले त्यांची त्यांच्या फासावर मालकी नाही. शेतातल्या पिकासही नवलच वाटते, पेरले रोजंदारीने त्यांची तासावर मालकी नाही. पंक्तीतच जेवणावळीचा जन्म गेला जेवणात, हातानाही कळून चुकले घासावर मालकी नाही. असं तर अशी ज्याची श्वासावर सुद्धा मालकी नाही अशा शब्दात कवी हा परात्मतेच्या अनुभवाचा अतिशय टोकदार वर्णन करतो. या सूत्रवचनाचा हा विस्तार करणारी ही कविता आता मी तुम्हाला सांगितली. आपल्या देशातील समकालीन समस्या आणि परिस्थितीशी असलेली कवी मनाची संलग्नता हा एक या कवीच्या निर्मितीचा एक प्रेरणास्रोत आहे. इतिहासात दडवलेल्या आरशात मलाच पाहत आलो आहे असं कवी म्हणतो. कवितेच्या माध्यमातून आत्मज्ञानाची साधना करण्याचा मार्ग कवीने निवडलाय. म्हणजे या त्रिकालचं वैशिष्ट्य फमूंच्या आता 39 कविता संग्रहांपेक्षा वेगळं काय आहे ते हे आहे ते की कवितेच्या माध्यमातून आत्मज्ञानाची साधना करण्याचा मार्ग कवीने निवडला आहे. गांधीजींच्या आत्मशोधाच्या परिभाषेत सांगायचं तर द ऍक्ट ऑफ क्रिएशन इज रिअलायझेशन ऑफ सोल. तर या पद्धतीनं हा कवी कवितेच्या निर्मितीच्या माध्यमातून स्वतःचा आत्मशोध करतोय, स्वतःशी संवाद साधतो आहे, परिस्थितीशी झगडतो आहे, परिस्थितीवर भाष्य करतो आहे. पण या कवीची ही सगळी कविता केवळ आत्मकेंद्रीय नाही, ती समाज सापेक्ष आहे. हे फमूंचं वेगळेपण आहे. तर हा तिसरा गट आणि नंतर चौथा गट आहे त्याविषयी बोलतो. फमू यांची कविता छंदोमयी आहे. शब्दानुप्रासांची रास क्रीडा खेळणारा श्रीरंग हा त्यांच्या काव्यवृत्तीत मुरलेला आहे. रंगाने रंगावर रुसायाचे नाही. रंगाने रंगावर रुसायाचे नाही, रुसव्यात रंगाआड बसायाचे नाही. मिसळता मिसळता गेलो मिसळून की रंगाहून वेगळे दिसायाचे नाही. भडकतात रंग कधी रंगात रंगलेले, जीवातल्या जाळात घुसायाचे नाही. हा भाषिक समांतर न्यासाचा खेळ मांडणारी कथन शैली हा या कवितांचा एक वैशिष्ट्यपूर्ण रचना विशेष आहे. भाषिक समांतर न्यास म्हणजे असा खेळ असतो की हा शब्द पुढे उलटवायचा, पुढचा शब्द मागे उलटवायचा. त्याला लिंग्विस्टिक पॅरॅलिझम म्हणतात. ओके, उदाहरण सांगतो. फुरसतीने आठवायाचे, फुरसतीने बोलावायचे. जशा शेंगा तसे प्रेमही फुरसतीने सोलायाचे. गुळवेने भुयाराचे, प्रवास आतले मौनाचे. खजिने बंद अलिबाबाचे, फुरसतीने खोलायाचे. आतले पेटाऱ्यातले आयुष्य नित्य कोंडलेले, बंदिवान सापासारखे फुरसतीने डोलायाचे. पाऊस येतो जातो, भिजवितो मनातच चिंब चिंब. आभाळ सौदामिनीचे, फुरसतीने झेलायाचे.
अलंकारही निराकार, अंगास अनंतासारखे, सहवास सुवर्णाचे, सुखी फुरसतीने झेलायाचे. अशा अनुप्रासात्मक पुनरावृत्तीतून स्वररंजनात्मक आवर्तनांचा खेळ करीत कवितेचा घाट उत्क्रांत होत राहतो. बंद शेंगा फुरसतीने सोलायच्या, बंद पेटारातले आयुष्य फुरसतीनं खोलायचं, अशा व्यत्यासात्मक मांडणीतून या आवर्तनात्मक शब्द घटनेला स्वाभाविकच क्रीडारूप प्राप्त होतं. काही ठिकाणी सममूल्य भाषिक घटकांची मिथून आवर्तन करीत हा खेळ चालतो. उदाहरण घेतो म्हणजे कळेल. कळते हे लबाड आहे, पण तिथेच गबाड आहे. आता आपण सांगितलं. उलटतात त्यांचाच खास चाललेला लाड आहे, पूर्वी सांगितलं. तर अशा प्रकारे लबाड घबाड, लाड पहाड, हाड झाड बाड, कवाड उघाड, अशा चरणामधल्या पुनरावृत्तीतून कवितेला एक निवेदनाचा लहेजा प्राप्त होतो. कवीच्या अनुभव घेण्याच्या पद्धतीतील उत्कटतेमुळे कवितांना आपोआपच अल्पाक्षर रमणीय घाट प्राप्त झाला आहे. चिमुकल्या काव्यबंधातून आपल्या अनुभूतीची लोकविलक्षण मांडणी करण्याची किमया कवीला साध्य झाली आहे. मुग्ध भावनांचा परिपोष करणारी नाद प्रतिमांची सामुदायिक रुंझून, विवक्षित स्वरांवरील आघात, स्वरांची लयीनुसार झालेली वाक्य, स्तोत्र रचनेमध्ये असतो तसा स्वरघोषातला सुबोधपणा, मात्रांची एरझारा, त्यातून जुळत गेलेले इशारे वजा आलाप, भावनांना भिडणारा संदेश, घनता आणि स्पष्टपणा यांचा प्रत्यय या कवितेच्या शब्दरचनांमधून येतो. मुख्य म्हणजे लोकभाषेचा खुलेपणाने स्वीकार ही या कवितेची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. या कवीचं आपल्या परिसराशी घट्ट नातं आहे. स्थानिक माती, दगडांचे पोत, जनावरांचा हंबारव, शेतातल्या पिकांची हिरवी लय यांचे अनुभव ठसे त्रिकाल मधल्या कवितांमधून आपल्याला भेटतात. उदाहरणादाखल काय फरक पडतो या कवितेतलं एक लोकभाषेचं वळण बघा. असलो काय नसलो काय, काय फरक पडतो? असलो काय नसलो काय, काय फरक पडतो? घुसलो काय दिसलो काय, काय फरक पडतो? फक्त सळसळतो बिनविषारी नागासारखा, फक्त सळसळतो बिनविषारी नागासारखा. हसलो काय डसलो काय, काय फरक पडतो? महाजालात मायेच्या जो तो गुंतलेला, रुसलो काय फसलो काय, काय फरक पडतो? नसतो भरोसा कधीच मनालाच मनाचाही, वसलो काय ठसलो काय, काय फरक पडतो? काव्यरचनेमध्ये असा प्रादेशिक लोकोक्तींचा मसाला भरण्याची किमया कवीला साध्य झाली. काट्याच्या आणीवर वसती गाव तीन, दोन ओसाड एक वसेची ना, या ज्ञानेश्वरांच्या भारुडाची आठवण जागवणार हे काव्य आहे. जुने गीती काव्याचे असे घाट जतन करून हल्लीच्या परिभाषेत त्याचं पुनर्विवरण करणारी नव अभिजातता हे या कवितेचं. आधीच्या समीक्षकांनी अभिजातता म्हटलं, मी निओ क्लासिसिझम असं म्हणतो त्याला. त्रिकाल मधल्या बहुतांश कवितांचा रचनाबंध गझल या काव्य प्रकाराशी मिळता जुळता आहे. द्वंद्वमूल अनुभवांची रचना हे गझल रचनेचं संघटन सूत्र असतं. काव्यानुभवातील द्वंद्वमूल जाणीवांची अभिव्यक्ती साधण्यासाठी या कवीने द्विपदींचे 4 किंवा 5 स्वर असलेला अष्टपदी किंवा दशपदी रचनेचा घाट स्वीकारला आहे. पहिल्या द्विपदीतून काहीशा विलंबित स्वरूपात काव्यानुभवाचा स्थायी भाव घोषित केला जातो. उदाहरणार्थ, खुशमस्करांकडून स्वतःचेच ढोल वाजून घेणाऱ्या समकालीन पुढाऱ्यांच्या राजकीय वास्तवाचं आशय सूत्र गुंफताना कवी म्हणतो, वाजले त्यांचे तेच गाजले, साजते त्यांनाच ते साजले. आणि ठेका धरल्याप्रमाणे पुढच्या द्विपदीतून वाजले म्हणजे ढोल ताशे, नाद खाजायाचे ते खाजले. आणि त्याचा विस्तार होतो पुढे क्रमाने, काँग्रेस नावानेच गवतही ते माजता माजता माजले. अशा एका पाठोपाठ येणाऱ्या द्विपदीतून पहिल्या शेरातलं, गझलमधलं जो पहिली द्विपदी असते त्याला शेर म्हणतात, पहिल्या शेरातलं आशय सूत्राचं वर्तुळ विस्तारत जातं. या प्रकारच्या रचना घाटामध्ये म्हटलं तर प्रत्येक द्विपदीतला शेर स्वायत्त असतो, पण सर्व द्विपद्यातून मध्यवर्ती आशय सूत्राचं बृहत वर्तुळ विस्तारत जातं आणि शेवटच्या द्विपदीतून मध्यवर्ती आशय सूत्राची चरणसीमा गाठली जाते.
उदाहरणार्थ, ना लाज ना लज्जा निलाजरेच, जगही जगापुरते लाजते, हे टोक आहे. अशा शब्दात कवी मनातला निषेधाचा सूर टिपेला पोचतो. या तिखट शब्दातून ढोल ताशे वाजवीत आपली पुढारपणाची खास भागवणाऱ्या मतलबी टोळ्यांविषयीचं निषेधाचं वर्तुळ पूर्ण होतं. या प्रकारच्या काव्यरचना म्हणजे गझल प्रकारच्या मैफली सादर करायला, ठेका धरायला, टाळ्यांचा प्रतिसाद मिळवायला चांगल्या असतात. म्हणून अशा रचनांची एक फॅशन मराठी कवितेत एकेकाळी बहराला आली. सुरेश भटोत्तर काळ. परंतु त्रिकाल मधल्या कवितांना अशा उथळ प्रतिसादांची अपेक्षा नाही. काव्यानुभवातील जाणीवांची उत्कटता आणि अभिव्यक्तीतला कल्लोळ साठवून ठेवण्यासाठीचा सुयोग्य आकृतिबंध म्हणून कवीने हा रचनाबंध स्वीकारलेला आहे. अष्टपदी दशपदी रचनांचे घाट हे केवळ वृत्त अलंकारांच्या तंत्रकुशलतेतून आलेले नाहीत. उलट फमूंच्या काव्य प्रकृतीचा मूळ स्वभाव धर्म प्रकट करणाऱ्या त्या प्रातिनिधिक रचना आहेत. या कवितांमध्ये जीवनानुभवातील वास्तवाचा कल्लोळ जितक्या तीव्रतेने व्यक्त झाला आहे, तितकीच क्षणभर त्रयस्थ होऊन जीवनानुभवाची समीक्षा करण्याची तटस्थता सुद्धा अनुभवायला येते. अनुभवातील सामीलकी आणि त्याच्याविषयीची एक सूक्ष्म निवृत्ती, अनुभवाची सामीलकी आणि त्याच्याविषयीची एक सूक्ष्म निवृत्ती या कवितातून व्यक्त होताना दिसते. कुंभार पेटलेला तरीही माठ कच्चेच आव्यात भाजलेले, अशा प्रकारचा आंतरविरोध या द्विपद्यांमध्ये ठासून भरलेला आहे. जाणीवांचा स्फोट कवितेत रूपबद्ध होताना शब्दांचे आघात प्रत्याघात, आरोह अवरोह, यमकानुप्रास असे नाट्यकाव्याच्या नादबंधाचं व्याकरण कवीनं निगुतीनं जोपासलेलं आहे. अंथरुण पोरके पांघरुण पोरके रोजचे असे की जवळ निजून पोरके, जवळ निजून पोरके, किंवा किती झगमगाट केवढा किती झेंडेच झेंडे, चळवळीने आता खरे पण विसरले पाहिजे. यासारखे खुसखुशीत विनोदाचे, उपरोध उपहासाचे हलकेसे फटकारे यामुळे या द्विपदांच्या रचना एकसुरी होत नाहीत. फमूंच्या कवितेतील ही विविधता अनुभव घेण्याच्या आणि व्यक्त करण्याच्या खुलेपणातून आलेली आहे. हा खुलेपणा ही या संग्रहातल्या कवितांची जमेची बाजू आहे. त्रिकाळ या काव्य पुस्तकाच्या मुखपृष्ठावर संपायचं आहे का, म्हणजे टाळ्या त्यासाठी आल्या का? शेवटचाच परिच्छेद आहे, शेवटचा परिच्छेद आहे. आता त्याच्यावर कविता सुद्धा करू शकतो मी, समजून घ्या म्हणून जाऊ द्या. आता तर त्याच्या मुखपृष्ठावर असं लिहिलं आहे की प्रत्येक खळा खरेपणा घेऊन वागू लागला की तो प्रवाह प्रगल्भ होऊन जातो. त्याचं वेगळेपण, त्याची पृथगात्मता पुरेशी परिपक्व झालेली असते, प्रौढ झालेली असते. त्रिकालमधल्या कवितेच्या सौंदर्य स्थळांचं हे चिमूटभर वर्णन किती सार्थ आहे याचा प्रत्यय या कविता वाचताना येतो. त्रिकालमधल्या कविता वाचताना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती अशी की या काव्य लेखन काळात कवी एका चमत्कारिक मानसिक दडपणाखाली वावरत असावा. आनंदाला घेरणारा दुःखाचा फेरा हे जीवन कहाणीतलं सनातन सत्य उमजल्यानं जी चित्तभ्रमात्मक अवस्था निर्माण होते ती या कवितेचा विषय झालेली आहे. चंदनाचा गंध सुखावतो पण चंदन तोडणीचा घावही डासतो. चंदनाचा गंध सुखावतो पण चंदन तोडणीचा घावही डासतो. जिभेला रुचकर स्वाद हवा असतो पण कढीपत्त्याला जाळणारी तेल फोडणी नजरेआड करता येत नाही. शेत बहरते, पीक डोलते पण सावकाराची फेडणी जाचत राहते. कवीची जीवनोत्सुकता आटलेली नाही. त्याला नाती जोडायची इच्छा आहे आणि तशी त्याची क्षमता सुद्धा आहे, परंतु त्याला हवी तेवढी सफलता मिळत नाही. अर्थपूर्ण संपर्कासाठी कवी आसुसलेला आहे, पण आपल्या इच्छा मनातल्या मनात कोंडून ठेवल्यामुळे हताशा सतत वाटायला येत राहिली आहे. आनंदाला ग्रासणाऱ्या भयाचं रिंगण बऱ्याच कवितांमधून अधोरेखित झालेलं आहे. मावळतीच्या अस्तेपणाची वर्तमान जाणीव आणि भविष्यातल्या नसतेपणाची चिंता अशा कात्रीत सापडलेलं हे कविमन आहे. हे कविमन पार्थिव अपार्थिवाच्या द्वंद्वमूल वावटळीत सापडलेलं आहे. पार्थिव जीवनातले उडते रंग टिपण्याची तृष्णा संपलेली नाही,
पण अपार्थिवाचं समांतर विश्वही खुणावत आहे, ते नजरेआड करता येत नाही. होते जे जे आधीचे ते मावळत आहे, उदयाचे स्वप्न खोटे होते हे कळत आहे. श्वास रोजचा परका निश्वासही अनोळखी, स्पंदनासाठी हृदय हे हळहळत आहे. ही आंतरिक फरफट या कवितेतून व्यक्त झाली आहे. निर्मिती आणि विलय यांच्यातला विसंवादी ताण हा या कविताचा विषय आहे. पार्थिव अपार्थिवाच्या तिठ्यावरचं कवीचं हंबरणं इतरही कवितातून ऐकायला येतं. मात्र चहूबाजूंनी अंधारून आल्यावर आपली आत्मशोधाची वृत्ती कवीने टिकून ठेवलेली आहे आणि म्हणून या कवितांना विलापिकेचा घाट प्राप्त झालेला नाही. व्यक्तित्वाचा गाभास बदलून टाकणारी काव्यगत स्वगते असं या चिंतन काव्याचं सर्वसाधारण स्वरूप आहे. त्यामुळे काव्य निर्मितीचं मानस घटना शास्त्रीय सौंदर्याचं एखादं नवं प्रारूप पुढे येण्यासाठी या काव्यसंग्रहातील खरं तर विस्ताराने समीक्षा होण्याची गरज आहे. अंशतः आम्ही थोडा प्रयत्न केलाय. आपण सहन केले यासाठी आभारी आहे. खूप धन्यवाद सर, आपण केलेल्या समीक्षणाबद्दल.